तर अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत सुषमा अंधारे यांनी। ज्यांच्यावर हे आरोप झालेले ते प्रकाश शिंदे स्वतः आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून। प्रकाश शिंदेजी, सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप आपल्याला मान्य आहेत का? त्या रिसॉर्टमध्ये ड्रग्ज सापडला असं त्यांचं म्हणणं, असा त्यांचा आरोप आहे। प्रकाश शिंदेजी, हे साफ खोटा आहे, हे विरोधकांचं षडयंत्र आहे। आणि ही जे स्पॉटवर जे ड्रग्ज भेटलेले आहेत तिथून 3 ते 3.5 किलोमीटर लांब आहे। तर पोलिसांचा रिपोर्ट बघावा किंवा तिथल्या नागरिकांचा रिपोर्ट बघावा आणि त्याच्यानंतर ती चर्चा करावी त्यांनी। पण ते रिसॉर्ट आपलं आहे हे आपण स्वीकारताय? माझा रिसॉर्ट नाहीये ते। मी एक रणजित शिंदे आहे ना, ते जागा मागच्या 6 महिन्यापूर्वी त्यांना दिलेली आहे। पण हे रिसॉर्ट आधी आपलं होतं? माझ्या जागेशी काही संबंध नाही आणि ती जागा मी 6 महिन्यापूर्वी रणजित शिंदे यांना दिलेली आहे। म्हणजे हे रिसॉर्ट आधी आपलं होतं आणि आता आपलं नाहीये, आणि आता जिकडे आपलं नाहीये तिकडे ड्रग्ज सापडले असं आपण म्हणताय? रिसॉर्ट हा शब्दच नाहीये, तिथे रिसॉर्ट नाहीये। तिथे ही जागा होती, जागा ही रणजित शिंदेना दिली होती। म्हणजे आता त्या जागेची मालकी आपल्याकडे नाहीये? नाहीये, सध्या तर नाहीये, ते त्याच्या ताब्यात येते। आणि साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांच्याशी आपला परिचय आहे, त्यांना आपण ओळखता? कारण सुषमा अंधारेंनी तसेही आरोप केलेत की साताऱ्याच्या एसपींनी माहिती दडवून ठेवली म्हणून। साहेब, मी कधी एसपीना बघितलं नाही, एसपीने मला बघितलेलं नाहीये। माझा परिचय जास्त लोकांशी नाहीये। आणि सुषमा ताईंना विचारा की मला तुम्ही ओळखता का कधी? त्यांनी काही बॅनर्स देखील दाखवलेत प्रकाश शिंदेजी, त्यांनी काही बॅनर्स दाखवलेत ज्याच्यावर आपल्या कुटुंबियांच्या नावे शुभेच्छा आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या परिवाराला। नाही, शुभेच्छा तर आम्ही एक नगरसेवक म्हणून शुभेच्छा कोणाला बी देत राहतो। त्यात त्यांनी हे करण्याचं कारण नाहीये आणि माझे फोटो त्याच्यामध्ये नाहीयेत। म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार आता जे ड्रग्ज सापडले ती जागा सध्या आपल्या मालकीची नाही? नाही, ती एक शिंदकरकरांची ते जागा आहे, ते पोलीस तपासामध्ये आलेलं आहे ना। पण तिकडे ड्रग्ज सापडलेत हे आपण मान्य करता का? नाही, ड्रग्ज टीव्ही मध्ये बघतोच ना आपण। ड्रग्ज भेटले चांगलं आहे आणि पोलिसांनी धाड मारली चांगली आहे आणि योग्य ते कारवाई, जे आरोपी आहेत त्यांना कारवाई झालीच पाहिजे, हे मी माझ्या मताचं आहे। मग आपल्यावर जे आरोप झालेत त्यावर आता आपण कसं उत्तर देणार आहात? माझ्यावर जे आरोप केले ते चुकीचेच आहेत, ते करतील ना, पोलीस तपास करतील ना, आणि त्याला उत्तर द्यायला मी आहे सक्षम। प्रकाश शिंदेजी, धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल। तेव्हा मोठी बातमी, प्रकाश शिंदे जे एकनाथ शिंदेचे बंधू आहेत त्यांच्यावर आरोप करण्यात आले। सुषमा अंधारेंनी ते आरोप केले, पण प्रकाश शिंदेंचं असं म्हणणं आहे की काही महिन्यांपूर्वी या जागेच्या संदर्भातला जो व्यवहार झाला होता त्याच्यानंतर ही जागा आपल्या मालकीची नाही, मुळात तिकडे रिसॉर्टच नाही असा दावा आहे त्यांचा। आणि त्यानंतर तिकडे ड्रग्ज सापडलं का किंवा सापडलं नाही या संदर्भात त्यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली नाहीये। मात्र त्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे की ज्या ठिकाणी सध्या ड्रग्ज सापडल्याचा आरोप होते ती जागा सध्या आपल्या मालकीची नाहीये।